नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला आणि 2 दिवसापासून सीआयडीच्या कोठडीत आहे। पण वाल्मिक कराडला कोठडीत कोण भेटलं आणि वाल्मिक कराडला कोठडीकडे जाऊन भेटणारा तो सरपंच कोण, या आरोपाने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय। ज्यांची हत्या झाली त्या सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केले। चला तर सीन टू सीन जाणून घेऊया काय घडलंय आणि तक्रारीत नेमकं काय लिहिलं गेलंय। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख असं लिहितात की खंडणी प्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले। मला विचारलं, तू इथे काय करायला आहे? सीआयडी वाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे निघून गेले। 2 मिनिटात परत आल्यावर मी म्हटलं, तुम्ही त्या 6 तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात ना? आम्हाला म्हटले, आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो मला दाखवला आणि आरेरावी केली आणि संतापजनकपणे माझ्याशी वागले। आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्यांनी हुज्जत घातली आणि आपण सीआयडी सोबत आलो आहोत असं सांगितलं, असं धनंजय देशमुख यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय। दरम्यान दंगल पथकातील कर्मचाऱ्यांनी आपण सीआयडीचे वाहन चालक असल्याचं म्हटलं। रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कारवाई करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असं उलट त्या रेडेकर यांनाच बोलले। बालाजी तांदळे यांना बाजूच्या रूममध्ये बसवून नंतर सोडून दिलं गेलं। मेहरबान साहेब, माझी आपल्याकडे तक्रार आहे की ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे? खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडलेले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशतीखाली घेत होतात का, अशी माझी तक्रार आहे। अशा लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा, अशी शंका धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणात बालाजी तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी। यावेळी एपीआय दराडे यांनी बालाजी तांदळे यांना पाठीशी का घातलं? दराडे आणि तांदळे यांचं संगनमत असून यातून तपास प्रभावित होत असेल तर माझ्या भावाची हत्या झालेली आहे, यात कुणी हलगर्जीपणा केला तर आरोपींना शासन होणार नाही, यासाठी बालाजी तांदळे आणि एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मिक कराडपासून दूर ठेवावं अशी मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराड यांना कोठडीमध्ये नियम आणि कायदे धाब्यावर बसवून सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत का, असा प्रश्न आणि अशी शंका देखील उपस्थित राहते आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।